आज भी क्या युवकों को रोजगार मिला है? क्या भंडारा गोंदिया जिले में लोकसभा के लेकर लोकसभा के जो खासदार थे, क्या उन्होंने आने वाले 5 साल में, जो गए हुए 5 साल है उसमें क्या विकास किया है? क्या भंडारा गोंदिया में किसान को लेकर क्या उनके मुद्दे हल हुए हैं? आज भी क्या आत्महत्याएं कम हुई है? ऐसे कई मुद्दों को लेकर आज हम आए हुए हैं, देखते हैं क्या बोलते हैं। क्या लगता है आपको, किसान के मुद्दे जो हल हुए? मराठी बोलणं की चालेल चालेल, हिंदी मराठी काही बोला। कसं आहे, शेतकऱ्यांना एक फक्त लॉलीपॉप देण्याचं काम केलं आहे हा सरकारने. शेतकऱ्यांना वारंवार सांगण्यात येतं का तुमच्या उत्पादन खर्चापेक्षा 1.5 पटीने तुम्हाला बेनिफिट मिळेल. पण शेवट असा आहे, आम्ही 2023मध्ये धान लावला होता 6व्या महिन्यात धान लावला, 7व्या महिन्यात रोवणा लावला आणि 7व्या महिन्यापासून जे लागत लावली त्याचा पेमेंट काल आला. आज स्थिती अशी आहे की आज बँकेमध्ये गर्दी असताना आम्ही पिकाच्या कर्ज लोन मिळतो तो सुद्धा आम्ही भरू शकलो नाही, कारण का उद्या 31 आहे आणि संडे आहे. म्हणजे स्थिती अशी आहे की आम्ही 6व्या महिन्यामध्ये प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन टाकतो, पैसा लावतो, इन्व्हेस्ट करतो आणि त्याचा बेनिफिट आम्हाला 3ऱ्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत सुद्धा मिळत नाही. हे खूप मोठी शोकांतिका आहे. काय बदलाव झाला पाहिजे? बदलाव काय आहे, जो चालत आहे तो चालून राहिला. असं आहे, लोकांना फक्त लॉलीपॉप देणं सुरू आहे. 6,000 रुपये पहिले खात्यात आले, 2,000 रुपये पहिले खात्यात आले. लोकांना मजा वाटत आहे का बा आमचे 2,000 आले, पण धानाचे पैसे नाही आले. हे कोणाच्या लक्षात येऊन नाही राहिला. असं आहे, ज्याचे आले ते मजा मारून राहिले.